नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण वांग्याची भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण मसाला तयार करून घेऊया. तर इथे गॅसवरती मी तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे आणि त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. याचबरोबर अर्धे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे अर्धे कच्चे असे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये थोडंसं खोबरं किसून घ्यायचं आहे आणि ते देखील यामध्ये घालायचे. आता याचबरोबर अर्धी वाटी पांढरे तीळ घ्यायचे आणि ते देखील यामध्ये ॲड करायचे आणि तिन्ही मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी तीळ यामध्ये घातलेले आहेत आणि हे तिन्ही मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटं आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. जर तुम्ही या पद्धतीने वांग्याची भाजी बनवली ना, तर घरामध्ये जे वांग्याची भाजी खात नाही ते देखील आवडीने खातील, अशी ही आपली भाजी तयार होते. तर एकदा नक्की तयार करून बघा. तर जवळजवळ आपला हा मसाला तयार आहे. तीळ हे चटकत आहेत, याचा अर्थ तीळ हे व्यवस्थित भाजलेले आहेत आणि त्याचबरोबर खोबरं देखील सोनेरी रंगावरती आलेलं आहे. तर आपला मसाला हा भाजतोच आहे तोपर्यंत तुम्ही पटकन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. मसाला आपला हा व्यवस्थित भाजत आलेला आहे. आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि गॅस मी इथे बंद केलेला आहे. आता यापेक्षा जास्त मसाला आपल्याला भाजून घ्यायचा नाही आहे, नाहीतर तो करपू शकतो. मसाला व्यवस्थित एका डिशमध्ये काढून घेत आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे. आता या मसाल्याबरोबरच इथे मी काही लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालत आहे. याचबरोबर अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून यामध्ये घालत आहे. मसाला व्यवस्थित असा थंड झाला की तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि आपल्याला हा मिक्सरमध्ये बारीक काढून घ्यायचा आहे. याचबरोबर 1 चमचा मी इथे मीठ घालत आहे आणि मिक्सरमधून मसाला काढून घेत आहे. आपल्याला मसाला हा खूप बारीक पण नाही करायचा आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपला मसाला हा तयार आहे. तर इथे गॅसवरती मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल घातलं आहे. तेल हे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. आता यामध्ये अर्धा चम्मच जिरं घालायचं आहे आणि त्याचबरोबर मी इथे 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत. तर ते कांदे यामध्ये आपल्याला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचे आहेत. कांदे व्यवस्थित आणि लवकर असे परतून निघावे, सोनेरी रंगावरती यावेत, यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. आता इथे आपला कांदा हा परततोच आहे. तर याचबरोबर मी इथे वांगे स्वच्छ धुवून घेतले. मी अगोदरच हे वांगे काही कट करून घेतलेले नाही आहे. तर आपल्याला एक वांगं असं सेपरेटली कट करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी हे वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एका टोपमध्ये. आता 1 वांगं घेतले मी आणि त्याचं देठ कट करून घेते आहे आणि हे वांगं कट करून घेत आहे. आणि वांगं नेहमी चेक करून घ्यायचं, यामध्ये अळी वगैरे तर नाही आहे किंवा किडकं नाही आहे. तर हे वांगं एकदम स्वच्छ आहे आणि यामध्ये मी थोडंसं मीठ भरत आहे आणि याचबरोबर यामध्ये आपण जे काही वाटण काढलेलं आहे मसाला, तो मसाला मी यामध्ये भरत आहे. व्यवस्थित मसाला पूर्णपणे भरून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे सगळे वांगे मी एक करून कट करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी असं ठासून यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे वांग्यामध्ये. आता याचप्रमाणे सर्व वांगे मी असेच तयार करणार आहे. याने काय होतं ना की आपण वांगे अगोदरच कट करून पाण्यामध्ये टाकून देतो, तर त्यामुळे वांग्याची पूर्ण चव निघून जाते आणि पाण्यामध्ये फेकले जाते.
त्यापेक्षा ही पद्धत खूप चांगली आहे. आता सर्व वांगे मी हे कांद्यामध्ये तेलामध्ये टाकून घेत आहे आणि हे वांगे छानपैकी सोनेरी रंगावर येईपर्यंत याला व्यवस्थित असं वाफळून घ्यायचं आहे. व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण वांगं. आता याचबरोबर आपण जे वाटण तयार केलं हे देखील तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. एकदा अशा प्रकारे ही भाजी नक्की करून बघा. सर्वांना खूप आवडेल आणि खूप टेस्टी बनते ही. आणि या मसाल्याचा सुवास देखील खूप छान येतो. सर्व वांगे मी या मसाल्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलं आहे आणि यावरती झाकण ठेवलं आहे. तर आपले वांगे हे छानपैकी सोनेरी रंगावरती आलेले आहेत. आता यामध्ये मी गरम पाण्याचा वापर करत आहे. यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ॲड केलं आहे, कारण की आपला हा मसाला खाली लागू नये किंवा जळू नये यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे. आता याचबरोबर आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत. तर इथे काळा मसाला मी 2 चमचे घेतला आहे. थोडीशी हळद घेतली आहे, लाल तिखट घेतलं आहे आणि बेडगी मिरची पावडर घेतली आहे. अशा वेगवेगळ्या मसाले टाकल्याने काय होतं ना, आपल्या रोजच्या भाजीला थोडीशी वेगळी चव येते आणि सगळेजण खूप आवडीने खातात. तुमच्याकडे हे जर मसाले नसतील तर तुम्ही यामध्ये गोडा मसाला किंवा कांदा लसूण मसाला देखील ॲड करू शकता. बेडगी मिरची पावडर नसेल तर साधी मिरची पावडर देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. सर्व मसाले पुन्हा एकदा या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये मी घालत आहे. तुम्ही बघू शकता किती छान रंग दिसत आहे आपल्या सर्व भाजीचा, वांग्याच्या भाजीचा. त्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर खूप छान दिसत आहे. आता यामध्ये मी गरम गरम पाणी ॲड करत आहे. या पाण्यामध्ये या मसाल्यामध्ये संपूर्ण वांगे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि पाणी हे थोडं थोडं करून यामध्ये ॲड करायचे. अधूनमधून थोडंसं मध्ये मध्ये झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आपला हा मसाल्याचा वास बाहेर जात नाही आणि त्या भाजीमध्येच कायम टिकून राहतो. त्यामुळे भाजी ही खूप टेस्टी लागते. अगदी लग्नामध्ये आचारी जसे बनवतात वांग्याची भाजी तशीच ही भाजी तयार होते. आता गरम पाणी मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आहे. आपण त्यामध्ये मसाला काढून घेतला होता, त्यामुळे थोडासा मसाला त्यामध्ये चिकटलेला असतो. तर त्यामध्ये मी पाणी टाकून यामध्ये ॲड केलं. आता तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल तसं तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता. आणि कढईमध्ये आपण हे वांगं करतो आहे त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं, कारण यामध्ये पाणी आटेल आणि 5 ते 7 मिनिटामध्ये आपलं हे वांगं शिजून निघतं. जर तुम्ही कुकरमध्ये करत असाल तर गॅसची फ्लेम ही मोठी करायची आणि एका शिट्टीमध्ये वांगं शिजतं. आता ऐन वेळेवर वरून मी 1 टमाटर यामध्ये घालत आहे, कारण यामध्ये टमाट्याचा छान असा स्वाद उतरतो, म्हणून मी ऐन वेळेवर यामध्ये घालत आहे. याचबरोबर 1 चम्मच इथे मी मीठ ॲड करत आहे. आणि लक्षात असू द्या, आपण यापूर्वीही मसाल्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे, त्यामुळे जास्त मीठ यामध्ये घालायचं नाही आहे. आता मी एवढंच पाणी यामध्ये ठेवणार आहे आणि यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं याला होऊ देणार आहे, वांगं शिजू देणार आहे. तर जवळजवळ 5 ते 7 मिनिटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या भाजीतलं बऱ्यापैकी पाणी इथे आटलेलं आहे आणि आपल्या भाजीला किती छान तर्री आलेली आहे, खूप छान कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि याचबरोबर आपलं इथे वांगंही शिजलेलं आहे. वांगं शिजलं की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल ना, तर तुम्ही वांग्याचं जर देठ ठेवत असाल तर तुम्ही ते देठ असं दाबून बघायचं. जर ते छान असं दबलं तर समजून घ्यायचं की वांगं शिजलेलं आहे. आपली ही वांग्याची भाजी खूप 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 छान झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. ही वांग्याची भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, भाताबरोबर किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता. वेळात वेळ काढून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.